देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास आमचा विधेयकाला पाठिंबा. मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांची मोठी माहिती. अमित शहांसोबत सर्वपक्षीय बैठकीत असा प्रस्ताव आणण्याच्या चर्चेत पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि डीएमके यांनीही होकार दिल्याची सुप्रिया सुळेंची माहिती. आम्ही डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार. हे चुकीचं अधिवेशनात विधेयक आल्यानंतर आम्ही यावर चर्चा करून निर्णय घेऊ. संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. डिलिमिटेशनचं नवं विधेयक आल्यावर भूमिका जाहीर करू. पक्षानं कोणत्याही प्रकारची अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा केवळ सूत्रांच्या माहितीवर. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंब्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. शरद पवार यांच्या येण्यानं एनडीए मजबूत होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर शिंदेच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची वर्षावर बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नेत्यांची जवळपास 2 तास चर्चा. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे जयंत पाटील आणि फडणवीसांच्या भेटीला महत्त्व. पवारांच्या एनसीपीच्या एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा. असं काही घडल्यास अर्थ खातं जयंत पाटील यांना मिळण्याची चर्चा. पण दोन्ही राष्ट्रवादींमध्ये अर्थमंत्रीपदासाठी हालचाली सुरू. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंमध्ये वर्षावर खलबतं. तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट नियोजित होती. जयंत पाटील यांची माहिती. ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेप्रकरणी फडणवीसांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत भेट झाली नाही. जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण. आम्ही सगळे खासदार आमदार शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ. दादांच्या निधनानंतर विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नाही. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर जयंत पाटील यांचं भाष्य. थोर खासदारांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी. TV9 मराठीवर. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही निश्चिंत रहा. अमित शहांचा खासदारांना शब्द. सूत्रांची माहिती. मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीत घेऊ. शहांचं एकनाथ शिंदे यांच्यासमोर बंडखोर खासदारांना आश्वासन. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे गृहमंत्र्यांकडे चोरीचा माल घेऊन जातात. अमित शहांसोबत फुटीर खासदारांच्या भेटीवरून संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. ज्यांच्या डीएनएमध्ये चोरी हाच एक विषय असेल तर त्यांच्याविषयी काय बोलणार? राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावी. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात 18 तारखेला ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन. ज्यांना उत्तम रामरक्षा पाठ होती त्यांनीच अयोध्येतील राम मंदिर लुटलंय. फडणवीसांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा चोर कोण आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. त्यातील काही चोर महाराष्ट्रातील आहेत. रामरक्षा आंदोलनावरून फडणवीसांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. ठाकरेंच्या रामरक्षा पठणानंतर काँग्रेसकडून रामभक्त आस्था जागरण यात्रा. नागपूरच्या रामटेकमधील गड मंदिरातून यात्रेला सुरुवात होणार. यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञा स्मरण कार्यक्रम तसंच झुणका भाकर प्रसादाचं आयोजन. केंद्रात शिंदेच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदे यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद येण्याची शक्यता. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच. सूत्रांची माहिती. राज्यातील शेतकऱ्यांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जाहीर सत्कार. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांतर्फे मुख्यमंत्री फडणवीसांचा सत्कार होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केल्याबद्दल सोहळ्याचं आयोजन. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सोहळा. नागपूरमधील खेळाडूंसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. नागपूर क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर. खेळाडूंसाठी वसतिगृह आणि विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयी उभारल्या जाणार. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या बैठकीत नारायण राणे अधिकाऱ्यांवर भडकले. जनतेचे पैसे वाया घालवायचेत का? जनतेची आम्ही मतं घेतो मग त्यांची कामं करायला नको का? नारायण राणेंकडून नाराजी व्यक्त. विनायक राऊतांची चूक असल्यास कोर्ट त्यांना योग्य ती शिक्षा देईल. गिरिजा राऊत यांच्या आरोपांवर भाजपचे आमदार प्रमोद जठार यांचं वक्तव्य. कुणाच्याही कमरेखाली वार करण्याची पद्धत नाही. जठार यांची प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मुबीना मुलानी यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद. मुबीना मुलानी या शिंदेच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख. फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून जाब विचारणारे नंदकिशोर देशमुख मुंबईत. नंदकिशोर देशमुख दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार.
मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात कारला भीषण आग. आगीमुळे संपूर्ण बोगद्यात धुराचे लोट. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कोस्टल रोड बोगद्यात गाडीला आग लागल्यानं वाहतूक कोंडी. अनेक गाड्या बोगद्यात अडकल्या. भीतीमुळे वाहनधारकांची धावपळ. कोस्टल रोड पनवेल JNPT मार्गावर कारवर गर्डर कोसळला. उड्डाणपुलाच्या कामावेळी गर्डर कोसळला. कुणीही जखमी नाही. JNPT वरून पनवेलकडे जात असतानाच कारवर गर्डर कोसळल्याची घटना. राज्यातील समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधील मोठा गैरव्यवहार. कॅगच्या अहवालातून उघड. राज्यातील 6 घोस्ट वसतिगृहांना 4 वर्षात 1,62 लाख रुपयांचं अनुदान दिल्याचं उघड. जालन्यातील मोदीखाना वसतिगृह प्रत्यक्षात मात्र कुलूप बंद. नोंदीत 38 विद्यार्थी वास्तव्यास असल्याचं समोर. वर्ध्यात 16 वर्ष मुदत पूर्ण झालेल्या ऑटो रिक्षा रस्त्यावर चालवल्यास कारवाई होणार. 16 वर्ष पूर्ण झालेल्या ऑटो रिक्षा स्क्रॅप करण्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांचं आवाहन. अमरावती जिल्हा सहकारी बँकेची खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपात आघाडी. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 979 कोटींचं पीक कर्ज वाटप. यंदा जिल्ह्यासाठी 1,650 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं लक्ष्य निश्चित. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चाला सुरुवात. हत्येतील तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र हत्येच्या मुख्य सूत्रधारांना अटक करून त्यांच्यावर मोकुका अंतर्गत कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची मुंबईत थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंसोबत बैठक. नगरसेवक मातोश्रीवर भेटीसाठी पोहोचले. जळगावमध्ये पालिकेच्या कचरा घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. ठेकेदार कंपनीकडून नियमित वेळेवर वेतन होत नसल्याचा आरोप. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी. 2 दिवसांची वेळ मागितल्याचं ठेकेदार कंपनीचं स्पष्टीकरण. स्मार्ट मीटर विरोधात बदलापूरमधील ग्राहक आक्रमक. अवाजवी बिलांमुळे ग्राहकांचा संताप. ग्राहकांनी सोनिवली इथल्या महावितरणचं कार्यालय गाठत स्मार्ट मीटर विरोधात व्यक्त केला संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये SIR कामाविरोधातील आंदोलनाप्रकरणी सरपंच मंगेश साबळे यांना जामीन मंजूर. जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यात 6 दिवस होते न्यायालयीन कोठडीत. बुलढाण्याच्या मंगरुळ नवघरेच्या जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकांवर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थांचं 3 दिवसांपासून उपोषण. शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं असलं तरी ग्रामस्थ मागणीवर ठाम. सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये वाढीव वीज बिलांवरून किनळोस ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयाला घेराव. स्मार्ट मीटर लावल्यानं भरमसाठ वीज बिल येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. 15 दिवसात वीज बिलांची पडताळणी करून कारवाईचं महावितरणचं आश्वासन. महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा चिघळण्याची चिन्ह. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर तणाव वाढला. तेलंगणा वन विभागानं शेतकऱ्यांच्या पिकांवरून ट्रॅक्टर फिरवल्याचा आरोप. कारवाईमुळे संगणापूर, हिरापूर खुर्द, कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर परिसरातील शेतकरी नुकसान भरपाईची करतायत मागणी. बोगस बियाणं प्रकरणात राज्यात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार. कृषीमंत्री दत्ता भरणे यांची माहिती. मराठवाड्यात पावसानं उघडीप दिल्यानं दुबार पेरणीचं संकट. राज्यात 81,32,491 हेक्टर क्षेत्रावर 56% पेरण्या पूर्ण. अमरावती विभागात सर्वाधिक 76%, तर कोकणात फक्त 8% पेरण्या. मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पेरण्या झाल्याच नाहीत. सोयाबीन बियाणं उत्पादक कंपनीवर वर्ध्यातील देवळी इथल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल. बियाणांची उगवण क्षमता कमी असल्याचं आढळल्यानंतर कारवाई. नाशिक जिल्ह्यातील 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. नियमभंगाविरोधात कृषी विभागाकडून कठोर कारवाई. तपासणी मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. 1 एप्रिलपासून आतापर्यंत 112 परवाने निलंबित. अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठ्यात 6% वाढ. जुलै महिना अर्धा संपला तरी पावसाची प्रतीक्षा कायम. सध्या जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये 45% पाणीसाठा उपलब्ध. पुण्यातील खेडमध्ये अतिवृष्टीमुळे वेताळे गावातील ओढ्यावरचा पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं एसटी बंद. विद्यार्थ्यांची 5 ते 10 किलोमीटरची पायपीट. संपर्क तुटल्यानं रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी अडचण. बोगस पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करणार.
सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक. सुधारित पीक विमा योजनेची मुदत 31 जुलैपर्यंत असणार. वाशिममधील शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्ती पीक विमा भरपाई यादीत समावेश न झाल्यानं नाराजी वाढली. यंदा अनेक शेतकरी पीक विमा भरण्यास अनुत्सुक असल्याचं चित्र. जालन्यामध्ये बियाणं न उगवल्याच्या 61 तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त. सर्वाधिक 45 तक्रारी शासनाच्या महाबीज कंपनी विरोधात. उर्वरित तक्रारी खासगी कंपनीबाबत असल्याची माहिती. जिल्ह्यात आतापर्यंत 37 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात बोगस बियाणांच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांचा प्रश्नांचा भडीमार. अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांवर तिहेरी संकट. शेतातील वीज तारा, मोटर चोरी यामुळे सिंचन ठप्प. शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे महावितरणचं दुर्लक्ष तर अंजनगाव बारी परिसरात चोरट्यांचा हैदोस. पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना आधार देण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडलं. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. ठाणे, रायगड, अहिल्यानगर, नाशिक घाट, पुणे घाट, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. प्रशासनाकडून आवाहन. मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण असणार. शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहावं. प्रशासनाचा सल्ला. रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी. तब्बल 6 दिवसांनंतर रत्नागिरीत मध्यम स्वरूपाचा पाऊस. जगबुडी, काजळी आणि वाशिष्ठी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर. गेल्या 6 दिवसात फक्त 2 मिलीमीटर पावसाची नोंद. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात 100% पेरण्या पूर्ण. मागच्या 7 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. रोवणीच्या कामावरही परिणाम होण्याची शक्यता. पुणे शहरातील पाणी कपात तूर्तास टळली. आजपासून होणारी पाणी कपात महापौरांकडून रद्द. आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा होता विचार. सर्व धर्म समभावाचा संदेश देत संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल. अमरावतीच्या गणोरीहून 650 किलोमीटरचा पायी प्रवास करत पंढरीकडे दिंडी मार्गस्थ. धाराशिवच्या कळंब इथे दिंडीचं टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत. जळगाव जिल्ह्यात गणेश मूर्ती बनवणाऱ्या उद्योगांना महागाईचा फटका. कच्च्या मालाचा दर वाढल्यानं गणेश मूर्तींच्या किमतीत 25 ते 30% वाढ होण्याची शक्यता. पंढरपूरमध्ये आषाढी यात्रा संपेपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद राहणार. आषाढी यात्रेनिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आजपासून निर्णय. सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतून दर्शनाची सुविधा. तुळशी पूजा, पाद्यपूजेसह इतर विशेष पूजाही तात्पुरत्या बंद.